दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. भागवत कथा श्रवण केल्यानं निर्भयता प्राप्त होते. भागवत कथा ऐकल्यानं मानवाचा उत्कर्ष होतो. भागवत कथा ऐकल्यानं तरुण युवकांवर चांगले संस्कार होतात. मुलांकडून आई वडिलांची सेवा घडते. आई वडिलांची सेवा ही जीवनातील सर्वात मोठं पुण्य आहे, हे या भागवत कथेत सांगितलं जातं. म्हणून प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनात एकदा तरी भागवत कथा ऐकावी. ही कथा ऐकल्यानं जीवनातील व्यथा नक्कीच दूर होते, असं प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार भगूर रत्न हरिभक्त पारायण गणेश महाराज करंजकर यांनी भगूर इथं केलंय. भगूर इथल्या सुप्रसिद्ध तुळसा लॉन्स इथं मंगळवार दिनांक 9 ते 15 जून पर्यंत भागवत कथा, गीता, कथासार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी करंजकर महाराज बोलत होते. बरोबर आहे ना? जसं रोज रोज पोटासाठी भोजन लागतं, तसं कायम मनाला भजन पण लागतं. आणि आपल्याला जो देह दिलाय तो नुसता भोजनाला नाही दिला. देवे दिला देह, भजना गोमटा, आणि तो हा झाला फाटा पादिकेचा. आयुष्य गेलं ना जेवणामध्ये. म्हणून पोटासाठी भोजन आणि मनासाठी भजन. एक सारखा यायचा कथेला, चला ना कथेला. तो म्हणायचा नाही ना, दुकानदारी ना काय जमत नाही, कपड्याचं दुकान होतं, नाही ना दुकानदारी जमत नाही. पण जो कथेला यायचा ना दुकानापासून, त्याने पिच्छाच केला, चाल ना कथेला, चाल ना कथेला. चांगली गोष्ट सारखी सांगावी लागते आणि वाईट गोष्ट शिकवावी लागत नाही. बरोबर का चूक? बरोबर ना? हा, असा पुढे बोर्ड वाचला का बघून मध्ये, आमच्याकडं शिव्या शिकून मिळतील. का बरं? ते वाईट आहे. वाईट लोक कलियुगामध्ये लगेच शिकतात आणि चांगलं नाही शिकत. तमाशा असू द्या, नाचणारी बाई येऊ द्या, आमंत्रणाची गरज नाही, गरजच नाही. अहो प्रमाण आहे त्याला. जिथे तुणतुणे वाजती तिथे कान टवकारते, आणि जिथे हरी कथा चालती. शेठजी काय महागाचा कपडा द्या, घेतला त्याने कपडा, दाखवला, हा काय कपडा, किती देऊ, आखा तागा द्या म्हणे, काय 5-25 मीटर असेल. हे पुढं चाललं कीर्तन. आता स्वप्नामध्ये चाललंय तागा काढायला म्हणून हात पुढं गेला, नेमकं कीर्तनकाराचं धोतरच हातात आलं. काय सुंदर. तेव्हापासून आमचे कीर्तनकार कंबर बांधायला लागले. भरोसा नाही कोणाचा. थोडा विनोदही असायला पाहिजे, नाही ना? जेवणासोबत थोडी चटणी, पापड, लोणचं असलं का मजा येते ना? तसं आहे. लक्ष 2-2 तास बसायचं तुम्हाला, आणि माझी खात्री आहे तुम्हाला घरची आठवण येणार नाही. आणि समजायचं घरची आठवण आली नाही, कृष्णाची कृपा झाली, माझी कृष्णाची कृपा झाली, आणि ती होणार आहे. माझा कृष्ण, माझा कान्हा फार कणवाळू आहे, फार कृपाळू आहे. माझा कान्हा पाप बघत नाही, पुण्य बघत नाही. तुम्ही आलात ना, तुम्ही पाप करून थकला असाल, या माझ्याकडं, मी माफ करून थकलो नाही. माफ करतो माझा कृष्ण, आणि आईप्रमाणे सगळ्या लेकरांवर प्रेम सारखं आहे माझ्या कान्हाचं. म्हणून आई समजण्यासाठी आईला बिलगावं लागतं, तिच्या जवळ जावं लागतं. आई लांबून नाही कळत, जवळ जावं लागतं. आई 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 बिलगलं का मग ती प्रेमाचा पान्हा असं डोक्यावरून
हात फिरवते, जवळ घेते, असं करते. आणि जगाच्या पाठीवर ते प्रेम सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात मोठं आहे. आणि ते भाग्यवानाच्या नशिबात. आता जग आपलं आपलं म्हणतं, पण आईनं ज्यावेळेला आपलं म्हणावं ना, त्यावेळेला सगळे प्रेम तिथं फिके पडतात लक्षात. ऐका, अमृताच्या बदल्यात सुद्धा हे भागवत महापुराण देवांना दिलं नाही. संकाधिक 4 मुलींना नारद सांगतात अनुभव. मी रस्त्याने ब्रह्मानुती करत असताना एक तरुण स्त्री, सुंदर, सुशील, सुसंस्कारी, इतकी सुंदर आहे, तरुण आहे, तिचा चेहरा पडलेला आहे, दिसायला सुंदर आहे, नाराज आहे, केस विस्कटलेले आहे. आणि 2 वृद्ध पुरुष जमिनीवर पडले आणि 2-3 स्त्रिया त्यांना वारं घालतायत. ते बेशुद्ध होतात, पुन्हा डोळे उघडतात, परत तडफडून बेशुद्ध होतात. आणि 3 स्त्रिया असा पदराने वारं घालून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. नारदाने ते पाहिलं आणि त्या नारदांचं मन शंकेने व्याकुळ झालं. प्रारंभी सकाळी करंजकर गल्ली इथून भव्य ग्रंथदिंडी व हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर यांची बग्गीतून शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून ही ग्रंथदिंडीचं प्रस्थान करण्यात आलं. या दिंडीची सांगता तुळसा लॉन्स इथं करण्यात आली. यावेळी भाग्योदय भजनी मंडळ, ग्रामस्थ व विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या भागवत कथेप्रसंगी केशव महाराज करंजकर, शिवराम महाराज बोराडे, राहुल महाराज सानप, प्रफुल्ल महाराज श्रवण, प्राध्यापक ललित महाराज भदे यांची अनमोल अद्ययावत मंत्रमुग्ध करणारी अशी संगीत साथ मिळत आहे. पुढे बोलताना गणेश महाराज करंजकर यांनी सांगितलं की आजच्या युगात प्रत्येकाच्या जीवनात धार्मिकता किती महत्त्वाची आहे. भगवंत तसंच संतांनी दिलेली शिकवण आपल्या जीवनात किती अनमोल आहे. भगवंताच्या या शिकवणीचा प्रत्येकानं आपल्या जीवनात तसंच कार्यात आचरण केलं पाहिजे. प्रामाणिकता, सकारात्मक विचार आणि समाधानी मन हे जीवनाचं सत्कर्म आहे. यावरही करंजकर महाराजांनी समाज प्रबोधन केलंय. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शिवसेना उपनेते विजय करंजकर, माजी नगराध्यक्षा अनिता करंजकर, सोसायटीचे संचालक रंगनाथ करंजकर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, तुळसा लॉन्सचे संचालक संजय करंजकर, गटनेते शंकर करंजकर, नितीन करंजकर, सोसायटी संचालक संजय जाधव, सुरेश करंजकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सप्ताहभर चालणाऱ्या या कथेत दैनंदिन कार्यक्रमात सायंकाळी 6 ते 9 भागवत कथासार, तदनंतर महाप्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम असून भागवत कथासार कथेचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन शिवछत्रपती तालीम संघ, करंजकर गल्ली, वेताळबाबा मित्रमंडळ, भाग्योदय भजनी मंडळ, मुरलीधर मंदिर व समस्त ग्रामस्थ यांनी केलाय. भागवत कथेप्रसंगी महाप्रसादासाठी शिवसेना उपनेते विजय करंजकर, शरद पवार, संजय करंजकर, अमोल शिरसाट, मनोहर शेळके, राजेंद्र मुंदडा, सुनील करंजकर, भावसार, वेताळबाबा मित्रमंडळ आदींचं अनमोल सहकार्य लाभलंय. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, भगूर.